लातूरमधील नीट पेपरफुटी कथित घोटाळा प्रकरणी आता सीबीआयने या तपासाचा हात घातलेला पाहायला मिळतंय। आपण जर भेटल लातूर पोलिसांबरोबर आता सीबीआयने देखील हा तपास जो आहे तो हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय। आणि आज सीबीआयने लातूरमधील याच गल्लीतून याच प्रभागातून एक सेवानिवृत्त प्राध्यापक जे आहेत त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। या प्राध्यापकाकडे NTA जो नीट पेपरचे सेट करण्याचं काम जे होतं ते काम असल्याची देखील माहिती समोर येताना पाहायला मिळते। याच भागातून पोलिसांनी आणि सीबीआयनं या रिटायर्ड प्राध्यापकाला जो आहे ते आता ताब्यात घेत चौकशी करत असल्याची जी माहिती आहे ती माहिती समोर येते। या भागातले काही नागरिक आपल्यासोबत आहेत। काय हालचाली होत्या या भागात? हालचाली एक पोलीस गाडी इथं थांबलेली होती आमच्या इथं। त्यांना विचारलं मी का थांबले, ते उगत थांबलात म्हणजे आम्ही इकडे चाललो। तुम्ही त्या आंब्याच्या झाडाच्या तिथं गेले, ते 2 गाड्या होत्या, पांढरी एक, 2 गाड्या पांढऱ्या आणि पोलीस गाडी। आपण जर भेटलं तर या भागामध्ये पोलीस आणि सीबीआयचं पथक आलं आणि या सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेत असल्याची माहिती देखील आता समोर येताना पाहायला मिळते। याच भागातून या सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेत सीबीआयने जे आहे त्याचा चौकशी सुरू केली असल्याची माहिती पाहायला मिळते आहे। कथित नीट घोटाळा प्रकरणी आता सीबीआयने मोठी तपास जो आहे तो तपास हाती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि मोठा खुलासा जो आहे तो या सगळ्या तपासानंतर समोर येईल अशा प्रकारचं चित्र आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।